विषय दुसरीकडे जातो. तळतळ समाजाच्या लेकराविषयी असू दे. जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागले. हे डोळ्या पुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय. 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय. निर्णायक आंदोलन करायचंय. एक तर मी जाईन, नाही तर ते तरी जाईल. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहीत होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठींनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे. त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले. प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून. मराठ्यांना किती वेड्यात करायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता हे निकाय करून नवीन सुटी आणली, नवीन काही बदल केले. स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्रच निघा. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे. त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जवळ आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार हे विसरू नका. तुमचं पोरग पोरगी तुम्हाला दगडाने हानी. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे. शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे. कार्यकर्त्याच्या पोरापोरी लागणार. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढे मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं. आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. नसता 29 पासून आंदोलन सुरू. आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं. अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे आहेत. 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे, सोडायचे नाही. तिसरा मुद्दा, सातारा संस्थान. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचं गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही?
ह्यो सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे की तुम्ही हे 5 गॅजेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकरं कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? त्या दोनही उपमुख्यमंत्री सुद्धा आले, पुन्हा त्यांच्यातलं चर्चा सुरू व्हायचं. फडणवीसचं नाव घेतलं, त्या दोनाचं घेतलं नाही. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यावर समजून घ्या, यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी चाललेला आहे. यांनी यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करी नाही, त्याच्यात बळी आपल्या लेकराचा चालला. आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थांपासून ते 5ही गॅजेटियरची अंमलबजावणी ज्या सहित पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला 5वा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागे घेऊ. काय बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस? कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या. आता आपण हलण्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचा, बाकीच्यांनी शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठीची एक बी मागणी मागत व्हायची नाही. म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या, करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला म्हणते ते केसेस मागवले, हल्लं त्यांनी केसेस आपल्या. तरी मागं घेत नाही. सगळ्या केसेस मागं होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा. यांनी आता मी बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसा विषयी. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला, त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाणे व्हातो. एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक जी आर काढलाय बघा. जी आर असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्यावेळेस सांगितलं होतं, मी हे जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगतो, सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहित. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे. हा, एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. ते ओबीसी सवलतीचे त्याच्यात परराज्यातला एक विषय, MBBSच्या, BHMSच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला.
वैद्यकीय कोणत्याच जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं तिथं ते मास्तरडे सांगत ते कॉलेजचे मास्तरडे ते म्हणजे सरकारचा जी आर आमच्यापर्यंत आला नाही. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळा ना. अधिकारी सरकारला मूर्खात काढित का सरकार मराठ्याला मूर्खात काढित निळच लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधरवा म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागत. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा हा सांगितलं ना, हा हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतल्या. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजात सगळं द्या. हो म्हणजे काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावे लागतात. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय महामंडळ. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गठी स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली. तुम्ही पट्ट्या कम देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वलीत येऊ द्या. आम्ही भाड्याला नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार आहे, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटल. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची. नाही तर जे व्हायचं असेल ते होईल, त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काचा असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणते ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही. समोरासमोर प्रश्नाचे उत्तर दिले. आपण 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ येतो.
गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील, प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील, जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील, स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला याला अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगा, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जणांना लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. नसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्या राहतात. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच कुठं मेंबर, मग होतो का आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापुढे लाखो रुपये लागणार नाही शिकायला, नोकरी लागण्यासाठी त्यांच्या पुढे आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय रचला. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? पाहण्याला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढं तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते, जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते काय रोज ते नाही येऊ शकत. गरीब आहेत, त्यांच्याजवळ नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय. 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणते नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठा माहितीये का? कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग करतो, नाही 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 म्हणलं मग करतो, म्हणजे बघा याची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का जाता की मराठ्यांना मिळू द्यायचं नाही? रक्त लावून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही.
कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पूर्व मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुटायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं. किती गळ्या घाट टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढला. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्याने सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायला मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळेल ना, ठीक आहे, देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले, वेळ दिल्या. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय संयम पाहिजे मराठ्याचा यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष मोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा? आता करायचा कसा म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ECBCचं पण आरक्षण दिलं. ECBCचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. ECBC, ESBC आणि EWS याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या? काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून? तुम्ही असे निघता म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मता मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्याच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ESBC, ECBC आणि EWS आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? दुसऱ्या भाव कशामुळे? तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजू ठुले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केली ह्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ह्यापेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. MPSCच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागतात द्यायचं म्हणलं? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणलं? मराठा रोजगार नाही कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्यानंतर जगतील तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके कामं वेळेवर सोडू, आता
1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. वर्षातून एकदा समाजासाठी वेळ देत जा टाकतील. 29 ऑगस्टला आंतरवाली सोडायचे नाही. ठरलं का? आंतरवाली सोडायचे. आपण सूक्ष्म करू. सूक्ष्म असा करायचा, घराघरातल्या मराठ्यांनी, इथल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, तो बाद आहे अर्ज केला. मला पर्याय नाही राहिला, आता मला समज होत नाही. सूक्ष्म वाद. मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन, त्याला म्हणतात जागेवर पकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठीच्या, ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले तरी बी जाणून बुजून तो ऐकड महसुली पुरावाच नाही, तो ऐकड अंकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केला, नोंद सापडलेल्या सांगतोय, ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाही तर जागेवर तुम्हाला न्याय लगेच तुकडा. चस्का मराठ्यांचा जनता दारबरच 29 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायची. मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला नाही तर माया नावान करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियर नुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. समोरासमोर सोक्षमोक्ष लावायचा. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय, आपला समाज मोठा व्हावा. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळालाय, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2, ज्यांचं बलिदान गेले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडी अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून, नोकरीपासून सगळा प्रश्न एकाच दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिसन सरकार मुद्दाम सोडिला. समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कुणाकुणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय,
कोणचा अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणा. सरकार कोणी जर सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दिसत सरकार मुद्दाम करत नाही, याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे पाचवा मुद्दा ना सोक्षमोक्षाचा पाचवा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाले, केसेस झालेले पोरं सुद्धा अंतर्वाली द्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिलंय आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना यांना त्या लाड साहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झालं सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का. ही वेळ कशामुळे. आपल्याला सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या पोरांचे 6वा मुद्दा, ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतर्वालीत या. सरकार म्हणते राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना त्यांनी अंतर्वालीत 28 तारखेला, ते म्हणजे कोणाचे राहिले सांगा मला. कोणीतरी 10-5 जण सांगून जाते पण माहित होत नाही. तुम्हाला एक सेपरेट इतक्या लोकांना सेपरेट कॅबिन करतो आम्ही, सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा, ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळालं नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाली. याचा सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताना ठुत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज आता येऊ नका, एका दिवशी तुमचा तुकडा पाडतो. 8वा मुद्दा, सोक्षमोक्ष समाजाचा करायचा नाही कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोर होऊन द्यायचं. ते काय ते जुनी म्हणे बाप जा किंवा श्राद्ध घाल, चल सुट्टीच नाही. ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या एसबीसी मधून त्या सगळ्या पोरांनी अंतर्वालेली आहे 28 ऑगस्ट. मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एकी कोण राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या. मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतात नाही. ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतर्वालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झाला. एसीबीसी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतर्वालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरानं त्या थांबू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी
संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या साथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतर्गत येऊन बस याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतले पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थिनीचं वाटवं झालंय, नुकसान झालंय. आशेने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरानं घेऊन समक्ष या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्याच्या लेकराचं सरकारनं वाटवं गेलं आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी वाढल्या, काय ते तोडगे काढून टाकू. पुन्हा कुणी म्हणालाच नको की सारखेमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. म्हणजे आपल्याला काही ताणच ठेवायचं नको. काही समांतर आरक्षण या विषयातून काही जणांना मागं टाकलंय, तो बी काय विषय, तो सुद्धा 28 ऑगस्टला घेऊन समोर समोर तुकडा पाडू. सरकार नाही आलं तर सरकार येऊस तर आपण तसेच बसून राहू. म्हणजे आपल्या समाजाला दिसल पोरं तिथं तक्रारी घेऊन बसलेत, घराणी घेऊन बसलेत, सरकार मुद्दाम त्या पोरांचं म्हणणं ऐकायला जात नाहीये. समजलं का मराठ्याला? आपल्याला दोष कोण आहे ना, हे देशाला दाखवायचा. दोषी कोण आहे आपल्याला देशाला दाखवायचा. म्हणून जेवढे मराठ्यांचे विषय मागे पडले त्या सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी आहे, काजल दिगंबर काचोळे नावाची, तिचे वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा 4 मुली आहेत, त्या 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली नाही. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय, टार्गेट नाही करत. माझ्या समाजाच्या समस्या मी मांडतोय, मी माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूच्या पोरांचं असंच वाटलं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटलं केलं का? माझ्या क्षमता नाही राहिला ऐकून घ्यायच्या. एक एक पोरग जर आणि आमचं एक एक विद्यार्थिनी पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एकदम आमच्या हातात घालणं हिंडणं, काही त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचा लेकरू जर वन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकारी सारख्या 4 जणांचं दारात जरूर बनवणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काय चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं हे शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकत म्हणायचं शिका जातील. जी जात असं शिकली चुकीला चूक बनायची, ती जात सुधारली. ज्यांनी पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याच्याच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकर कायमच्या बरबाद होणार आहेत. तुमची जात कवा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे. येदी निवडून मी त्यालाच द्या, ह्याही मताचे आहेत आपण. पण ते देणारच नसेल
ते जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजे. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा फडणवीस साहेब आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशावळ जुळा ना महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यूच्या याच्यावर किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे. तुम्ही मी मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यूच्या याच्यावर, काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कोणाची कशावर कोंबी आहे ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणते महसुली पुरावा द्या, त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब मराठ्यांनाच का फक्त नियम आणि त्या जातीचं आरक्षणात बसत नाही, त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती येऊ तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठ्यांचे समाजाचे पोर? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्याला तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या, आता वावरत नाही. तुम्ही त्या 4-5 एकर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेब कारण जरा बाहेर गंजत येईल ती ज्या मराठ्याला वावर नाही ते वावर कधी घेते. काय त्या पैशाचा उपयोग होऊन देत नाही तुमच्या थोडंफार येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे जायचे असे कुठून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं, एक माणूस ते चिंबूस होता चिकट, लय पैसे होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसतं पैसे जमवून ठेवायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीतलं पण ठेवले. गंज कळत तुम्हाला बाजारीचे काढायचे गंजीतलं पण ठेवले, उन्हाळ्यात गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हतं, तो फक्त म्हणायचं पलीकडे कोपऱ्यातून वाडा. पलीकडे कोपऱ्यात काय वाडा लोकांना कळा ना, याला कळत होतं पैसे येतील आणि त्याच्या नशिबात नेमके अर्धेच पैसे जवळ येते अर्धेच राहिले आणि नुसतं असं म्हणायचं येड लागलं त्याला ते पैसे घेऊन हातात, कारण अर्धे जवळ कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब याव दे तुमचे पैसे कामाला गरीबाच्या, गंजी गुंजी ठुले असले तर गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. कायचे पुरावे त्यात जाऊन लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झाले, नोंद सापडली पांजेची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागत वंशवळी, नातवाला जमीनच नाही राहिली. ते म्हणते तो महसुला पुरावा दे, त्याने ही केली. म्हणजे यांच्या थोडक्यात ई केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे ही आरक्षणात बी. आपल्या ई केवायसी आमच्याकडे पोरग आलंय करे नाही का, उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे पारावर रस्त्यात बघायचे, चांगलं सुखात चाललं होतं, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं, 26 तयार केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं तुम्हाला पण खोटं वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजित, तुम्हाला नाही वाजित, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा 7च आपण दोघं कोणाची, मी पुढे मागवणं सरकत नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावल्या. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का, त्याला ते जीएसटीचे पैसे भरावे लागते. ज्या जवळावर 3 एकर,
जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यात. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे, टायर कोणाचे काय कोणाचे पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये, त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला? नाही कळत. कुपन म्हणजे कुंपण, हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात बुवा त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जातो 4-5 किलो तांदूळ आणायला, ते म्हणलं तू तर जीएसटी भरतो, तुला नसतं काय. फडणवीस साहेब काय तुमचा भिकायला लागतो लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटो झालं, असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हाय ना, ते म्हणजे तो व्यापीत मोडायला लागला. बघा आता कार्यक्रम, बघा मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाराला माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग तो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला येऊन भेटा तुम्ही, तो बघा व्यापीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्याची या, आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घ्यायचे. ते म्हणजे खरंच चुकत आहे आपल्याकडून, इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायला. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000 यादीत टाकलं. बघा सरकार, एक जणाकडे 1,33,000 आहे, ते म्हणते तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. पण तुम्ही काय मिळत बोलू नका बा, नसल्यानं लफडं. तिसरंच आमच्या मागे चिटकत आधीच आमचा फेसकूट पाडीला म्हणून लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचाण सोडून देता, पुन्हा लोक आम्हाला धरते हानते, चाललं टाकतो डिझेल पळत होत, गाड्या घेऊन तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे. 2 लाख रुपये कर्ज माफ पण 54,000 करायला वरचं काय याला हाणायचं का? ही रिअल परिस्थिती सांगितली. असंच आरक्षणाचं चाललं. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का? हो फडणवीस साहेब कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून कुणबी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे? फडणवीस साहेब का देत नाहीत तुम्ही? तुम्ही त्याच्या व्हॅलिटा का देत नाही? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर GR काढला तर कोणते प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुणबी आहे गॅझेट मध्ये, तर ते गेले कुठं? मला वाटतं 2.2 लाख नांदेडला दाखवा. मला कुठे गेले ते तर दाखवा. इथं आता सोक्ष मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्याने लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कवच लागणार आहे मराठ्या संघ. आता समोरासमोर सांगा, आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही. उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठी गेले कुठं? एका एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुंडी आहेत. हे मराठी गेले कुठं सांगा आम्हाला. आणि तिथं दोन विचारतो तो होता का राया? तुमचं जर म्हणणं असलं तो अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकलून दिले, आम्ही तिथं जाऊ एसटीने नाही विमानानं जाऊ. आम्ही आमचं कसं जाऊ? विमानावर गेलो हलतो. हो ना,
त्याविषयी दिल्लीला गेला गेलं लागलं हालायला ते इमानात देणार म्हणून सांगितलं नाही तुम्हाला. हो ना, खरंच हालत आहे. हरलं बेकार का आम्ही आठ घरी गेला की ती बयाडी ती म्हणते कॅप्टनने बोला मौसम खराब आहे. अरे बापा म्हणलो तो आम्हाला मग आठ घरी गेलो सांगत काय तिथं तर मारायचं का तुम्ही तो. हो ना, मी खोटं नाही सांगत राहू. आपल्या पोटात आला आपण हाय असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो. विचारपणा नाही आपल्याकडे, काही खोटड्यापणा नाही. आणि ते आठ गेली होती बाय आली ना ती टोकरीने तेल टाकलेल्या. हो ना, चॉकलेट ती पुढं बिस्किट माग तीच येणार नाही. म्हणलं इतकं माग नको आपल्याला किती बरोबर. ती आम्ही सुरुवातीला सुरू केलं होती. सुरुवातीला आल्या आल्या दार तो भरायला दार लावलं. पुढं आम्ही तिला दार सुरू केलं. म्हणलं या करायला हो ना. अरे मी फुल टेन्शन मध्ये मुक्त घेतलं तिने एकटी तोंडात धरायचे असं फाको असं बरोबर आणि पुढे आणि ते नळ घातलं होती इकडून घातलं. दोन नाल्या होत्या अशा त्याला काढ्या. ती म्हणजे इसको फुकण्या का फुकलं की ते फुकं तोडून तोडून उडी आणायची. अरे पण उडी आणायची पण काट नको करायचं इकडं पंखा घेतला आता लई कला करायची ती. ते खाली उतर ती इकडे सांगत होती बघा जाऊन तिकडे काय करायचं फडणवीस साहेबांचं काम देते. परत फडणवीस साहेबांना मारवत ती कुठं विषय चालला होता तुम्ही असे चाबरे जाऊन येत ना मग मा सगळा जळ पांगत. हा हा आमच्या ज्या ज्या नोंदी सापडल्या किंवा गॅजेट मध्ये ज्या नोंदी आहेत मराठी इथं बसणार आहेत 29 ऑगस्टला सरकारने त्यांचे लोक समजाय आणि इथे सांगा की गॅजेट मधले लोक परदेशात गेलेत किंवा परराज्यात गेले. ते आम्हीच फक्त तुम्हाला द्यायचं नाही. 1,23,000 उदाहरणार्थ आकडा मागे पुढे बीड जिल्ह्यात आहेत त्याचे आता 5-7 लाख झाले. ते आम्हीच आहेत फक्त तुम्हाला द्यायचं नाहीये मराठा. म्हणून वाईट समजून घ्या एकदा घ्या आपल्या समाजाला सगळं घ्या. याचबरोबर माझी आणखीन एक विनंती पुन्हा 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 खोटं बोलू नका. 16 तारखेला जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरावली द्या. हे काय होतं बरं का खरं सांगतो मी तुम्हाला. 16 ऑगस्ट 16 ऑगस्टला अंतरावलीला अभ्यासक या अर्ज घेऊन या. कसं कसं GR करायचं आहे काय काय करायचं आहे काय करायचं आहे कशा सुधारणा करायचं. तुम्ही काय करता बरं का गपलत नाही सांगत. तुम्हाला कंदुरी माहितीये कंदुरी कंदुरी बोकडाची तसं आहे महाग. ते मुसलमान देतं मुंडक्यावर पाय आणि पाणी होते तर बोकडाच्या तोंडात कापूवा. एक जण म्हणतो हा पाप पुन्हा डोक्यावर हा मानणार आहे. तसं हे मला जवळ बसते मी यांना विचारतो कसा GR करायचा आणि मग या अभ्यासामध्ये हो असा मग बळी म्हणा देता हमेशा. तुम्ही हा म्हणता नंतर 15 दिवसांना म्हणता ते ऐकत नाही ऐकून घेत नाही. येत आहे तोच ऐकलं ना चिटकून तूच माया माग तुझे 3दा विचारलं तरी बरोबर आहे का म्हणे हाताला बेस्ट. आता तेच म्हणजे हाताला काही लागलं नाही मला काही कळतच नाही यार.
बाकीच्या जातीचे लोक जातीकडून बोलते, चुकलं तरी तिकूनच ओढीते, दुरुस्त करायला तिकूनच ओढीते. काय आपले सगळे चांगले आहेत नाही म्हणत नाही, ते खेटाचे बघते, ते म्हणजे पुन्हा खेळू आपण फसेल की. तुम्ही तसंच होणार जातीसाठी, जातीसाठी जातीकडून वळा. त्यापेक्षा ना हो दे तुमच्याच मनाने 29 याच्यापेक्षा काय क्लिअर कट मेसेज पाहिजे आता महाराष्ट्राला. तुम्ही 16 तारखेला सगळे या. काय करायचंय कसं घ्यायचंय तुम्ही सांगा, मी बसतो. तुम्ही म्हणता तसं आणखी काय पाहिजे एवढं याच्यासाठी म्हणतो, फक्त तुम्हाला मराठ्यात फूट नको म्हणून नसतं. आम्ही बी एवढं कच्चे नाही, आम्ही खंबीर येत घ्यायला. उलट लोक म्हणतात यांचा नादी लागू नका. पण मला वाटतं माझ्या समाजाचे लोक आहेत, एक ना एक दिवस बिचारे लढलेले, आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे. नसता समाजाचं सरळ म्हणणं ते नकोच, समन्वयाचा अभ्यासक नकोच, सर्व म्हणणं समाजाचं. मला बोलतेच उलट एखाद्या दिवस मी सन्मानच देतो, कोणाचाच अवमान केला नाही मी आतापर्यंत. त्यांचं ऐकतो, काही माझ्या मनाचं काही त्यांच्या मनाचं असंच होतं. मुद्दे सगळे समजून घ्या. आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचंय, शेवटचं करायचंय. आता तुम्हाला काम काय, खास एक मुद्दा महत्वाचा सांगतो. काही राहिला असेल माझ्याकडून तर मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना ते 28ला घेऊन एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल, आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल, ते आपण सोडून घेऊ. कोणाला नोकरीला आरक्षणाच्या पलीकडचा विषय सांगायला, कोणाला नोकरी लागलेली पण जाणून बुजून मराठ्याचा म्हणून टाळते, ते बी एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो. ती मला ओपन मधून लागला असेल, तो कशातून लागला असेल, जाणून बुजून घेत नसतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ करणं गरजेचं आहे. बीडला 11 का 9 गड्या 11 थोडे 11 जण डॉक्टर दोषी ठरले चौकशीला. मराठा समाजाने समजून घ्या, तुमच्या पाठीशी किती लागले. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा घोटाळा काही असो, दोषी ठरले 11. सस्पेक्ट किती व्हायला पाहिजे, 11 ना. फडणवीस साहेब 2च मराठ्याचे कम झाले. नुसतं हिडा मराठी, नुसत्या का पाहणार होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरत. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. घ्या घालू, सगळी इज्जत घालून घेतली. इज्जत म्हणतोय मी, यांच्या पाहिजे वाट लागली आपल्याला, वाटोळ झालं लेकरा बाळाचं सगळं. लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, बसू द्या खाली, बसू द्या. पाणी द्या, पाणी द्या त्याला, पाणी द्या त्याला, पाणी द्या. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही करेल. अरे रुमाला फक्त हवा मारा, मारा त्याला. हा आपल्या समाजाने गाठी वागून समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षाला दिलं. तुमच्या पाय पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बरं का, तुम्ही पक्षात राहा. पण पहिले ते जातीला जातीला मोठं करा. एकदा जात मोठी, बाकीच्याने काय केलं, बाहेर जाऊ द्या, नाही तर तिकडे हवाल मोकळ्या पटांगणाला जाऊ द्या. टेन्शन कोण आहे, तिकडं हवाल जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या, बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली मग राजकारणात गेली. तुम्ही आधी राजकारणात गेलात आणि जात संपून टाकला. मराठीची
चूक कुठं झाली? थांबा आता बरोबर बंद करा. मराठी चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेले. बाकीच्यांनी काय केलं याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं मग राजकारणात गेले. काय झालं माहितीये तुम्हाला? जात सुधरून बसले त्यामुळे त्यांना टेन्शन नाही आहे. उदाहरणार्थ तुमचं घर आहे, तुम्ही तुमचं घर सुधरिलं मग तुम्हाला टेन्शन नाही राहिलं बाहेर फिरायला. लक्षात आलं का? तसं झालं. आपण काय केलं? उलट केलं. आपण आधी राजकारणात गेलो. ते आधी राजकारणात नाही गेले, आधी त्यांची जात सुधरी. निधून पुढच्या काळात आधी जात एकदा सुधरून घ्या. तुम्हाला जिकडे हेडा तिकडे हेडा जात तुमच्या मागे आहे ना. आणि एवढी मोठी जात मागे असल्यावर तुम्हाला कोणीच पाडू शकत नाही. भूमिका बदला. आपण लय चुकीचं काम केलं. म्हणून सरकारने आपला पुरा बोल्या वाजे कोणत्या सरकार येऊ द्या 75 वर्षातलं, ते काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बेसराम असो, सगळ्यांनी तेव्हाच केला. आपण कोणीच मराठ्यांच्या चांगल्यावर नाही. आधी आता टार्गेट घ्या सगळेजण. आधी जात आणि मग पक्ष. आता तुम्हाला काय करायचं ते सांगता. 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं. ज्यांना इथं बसून राहायचंय ते फक्त 11-15 जाण्याचं. मराठा काय जेवायला कमी पडून देत नाही, त्याची काय अडचण नाही. ज्यांना येणं होत नाही आपण आपल्या गावात शांततेत रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा द्यायचा. बस, काहीच करू नका. काहीच करायची गरज नाही. प्रत्येक मराठा आंदोलन एकदा जरी येऊन गेला 29 ऑगस्टच्या नंतर तरी मराठ्यांची एक बी मागणी आता मागं ठेवायची नाही. एक बी. मी आता ध्येय घेतलंय की 29 ऑगस्टला निर्णायक शेवटचं आंदोलन करायचं. मराठ्यांची एकही मागणी मागं ठेवायची नाही. फक्त ज्या ज्या मराठ्यांचे प्रश्न असतील, अडचणी असतील, त्यांनी 29 ऑगस्टला एकदा घेऊन या. जागेवर बसून त्या तो 50 बाऱ्या मंत्र्याला फोन करायचं काम नको. यांची वंशवळ समिती कसं काय बदलत नाही ती बी बघू. अरे बाकी करायचं असं नाहीच आहे. मला तर वाटतं ओबीसीला अशी वंशवळ आहे, ज्याला प्रमाणपत्र काढायचं त्याची वंशवळ. आणि मराठ्यात इतकी लांबाचं कशामुळे? काय कारण? कशासाठी तुम्ही कायद्यात बदल करू शकता? कशासाठी? पण इथं आमचे आडनाव द्यायला. उदाहरणार्थ इथं बसलाय पाथरीकरचा पाथरीकर. उदाहरणार्थ फडणवीस साहेब महत्वाचं आहे तुमच्यासाठी. शक्य चुलते आहेत ना ते म्हणतात रक्त. हे आपले विखे पाटील साहेब, मला माहिती तुम्ही बघत असणार. मुंग्या पायाला आल्या मुंग्या नाही, हे टीव्ही बघत असतात. ते म्हणते रक्ताचं नातं द्या. आता त्याच्या चुलत्याचं निघालंय ना रक्ताचं नातं. का तर तुला काढून रक्त देतो का बाटली भर? मला काही कळतच नाहीये सरकारचं काय चाललंय. एका जाधवचं निघालं तर दुसऱ्या जाधवला द्यायना. ते म्हणतात रक्ताचं नातं जोडे. एका जगतापाचं निघालं दुसऱ्या जगतापाला द्यायना. हे शेळकेचं निघालं की त्या शेळकेला द्यायना. आणि यांच्या कोणत्या रक्ताच्या नाते 29 ऑगस्टला फाईटच होऊन द्या. यांच्या पोरजातून उपजात म्हणून यांना मध्ये घातलं. यांचं कोणतं रक्ताचं नातं आहे रे? सगळे पाहुणे राहिले, सगळे सोयरे हात घातले पोर जातीच्या नावाखाली. किती दिवस येण्यात करणार तुम्ही मराठ्याला? आम्हाला किती दिवस? त्याची भावकी हे सगळं लिहून दिलं. इथे काय कोण होतं दाखवलं? ते दाखवलं ते मोबाईल मध्ये होतं ना. अरे खरे हे तुम्हाला कळावं म्हणून बोलले मी आज आंतरवाली. हा बघ, हे बघा आता
रुस्तुम आप्पा, रुस्तुम पाटील, सूर्यवंशी यांची नोंद सापडली. विखे पाटील साहेब, तुमच्या अधिकारी तुम्ही काय राव धंदा हे नाही आवड राव आपल्याला. रुस्तुम सूर्यवंशीची नोंद निघाली. रुस्तुमला 2 पोट्टे पोर, एक बयाजी आणि एक रघुनाथ. फडणवीस साहेब, ही मराठ्यावर अन्याय म्हणून मी बोलतोय. मराठ्यांनी पण समजून घ्या, सख्य भाऊ आहेत दोघं, बयाजी सूर्यवंशी आणि रघुनाथ सूर्यवंशी हे सख्य भाऊ आहेत. रुस्तुमचे पोर तुमच्या याच्यात काय म्हणतात सरकारी भाषेत ते तुम्ही समजून घ्या. सुपुत्र, भूपुत्र, चिरंजीव काय असेल. नारायण बयाजी वंशवळ जुळली, प्रमाणपत्र देत नाही म्हणतात. तुम्ही पोरग कसं काय दाखव. आता ती गेले मरू, त्यांना केलं असतं कसं पोरग काय. फडणवीस साहेब काय नाही, हसा नुसते हसा, मला हो दे वाटले. याच्या आजाचे दोन सापडले, आजार मिळाला म्हणून ते म्हणते तुम्ही पोरग कस काय. इकडे बोळीत त्याला कळतंय का, बोळी तो बाहेर गेल्यावर कळतंय की. सरकारने पाठवलेले तर काय येवल्या कोण, ही सत्यता आहे. तुम्ही इथं बसताय, समाजाला वेळ देताय, वाटवं काय व्हायला हे तर घेऊन द्या. तुम्ही काय फेडायला पुढची पिढी मरण बरं का. मी कवा मरण मला माहित नाही, इतके हालेमुळे. तुम्हाला याच्या बरोबर एक मुद्दा सांगायचा, मी एखाद्या दिवस असं नसेल ही लढाई तुम्हाला पुढे जिवंत ठेवायची बरं काय. पिढ्याने पिढ्या म्हणतोय, मला शब्द देऊन जायचंय. तुम्ही पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला मराठ्यावर संकट आडी अडचण आली, एकमेकांच्या मदतीला धावा. माग कोणी नाही म्हणून खुंद जाऊ नका. घण सवय लागली आपल्या लोकांना. ते म्हणतात पाटील तुमचं नाही गरज आहे समाजाला, तुम्ही पाहिजे. समजा मी नाही 20 वर्षांनी केव्हा गेलो किंवा ह्या 2-4 दिवसात गच करू समजा. अरे खमक्या वागायचं शिकायला कट्टर जरा तुम्ही. कट्टर वागायचं शिकाना. एखाद्याच आपल्या पाठीमागे बळ देणारा नसला तरी आपल्या मराठा समाजाला एकमेकाला साथ देऊन रस्ते जाम करून टाकायचं शिकत जाणार. एकमेकाच्या प्रश्नासाठी रस्ते द्यायचं शिका. सगळ्यात मोठं हत्यार आहे. मी दिल्लीवाल्याच्या पोरांना सुद्धा सांगितलं होतं, काय नाव त्यांचं, ते बसलेले उपोषणाला बसले, सोनम भाऊ म्हणून आपण आडनावाचं परत ठेवायचं. ते परत माझं म्हटलं ओके, डोक्याला. त्यांना सांगितलं हे ग्राउंड सोडू नका आणि चर्चेत जाऊ नका. प्रश्न सुटतो, प्रश्न सुटतो. त्यांनी मान्य केलं. ते अभिजित भैया ते त्यांनी सगळ्यांनी ते मान्य केलं. चल मला ते विषय नाही घ्यायचा, पण सांगायचं तुम्हाला काय उद्देश माझा. अन्याय झाल्याच्या नंतर चीड ही समाजाला आली पाहिजे. तो समाज कधीच मरत नाही. सरकार कोणचं बी असू दे, किती दादागिरी करणार असू दे, किती पण म्हणतो, किती पण म्हणतो. रस्ते जर जाम केले ना, हातबलच होऊन जाते, हिंदतेलच कुठं. शेतकऱ्यांनी जर ठरवलं महाराष्ट्राचे रस्ते बंद, 100% कर्जमाफी, 2 लाख नाही 3 लाख नाही 3 लाख. तुम्ही मर्दासारखं कट्टर वागायचं शिका ना. शेतकऱ्यावर ध्यानात ठेवा. कट्टर वागायचं शिका. तुमच्या पायात येऊन पडते मी पायात.
आता 29 बघा मराठी कसं करते. आपल्या समाजाला न्याय द्यायचा ना तर कट्टर वागायचं शिकायचं. मेन माणूसच नाही, आता काय करावं, फायबर नाही व्हायचं. लढाई कडीला न्यायची, जे मिळेल ते भोगायचे, जे संकट येईल त्याचा सामना करायचा, पळून नाही राहायचं. आपला प्रमुख माणूसच नाही, मग आपल्या पाठीमागे कोण नाही. समाज आहे ना आपला, समाजच समाजाच्या पाठीमागे उभा करायचा, जाम करायचा. नसू द्या नेतृत्व करणारा नसू द्या, पाठ राखण करणारा नसू द्या, बळ देणारा नसू द्या, समाजाने हे शिकाता समाज टिकल बर का. लय सोन्यासारखा समाज आहे माझा, लय बलाढ्य, त्याला वापरायचं शिका सगळे जण. उगाच समाजाच्या मागं कोण नाही, आपल्या मागं कोण नाही, त्यांची सत्ता आहे, त्यांची चलते चलते फलती काही नसती. एकदा जर रस्त्यावर आलं ना चलते फलते काहीच करीत नाही. आणि मारू द्या, फडणवीसांना मराठे मारायचं असले तर मारू द्या, सामना करायचा शिकत जा, सामना करायचा शिका. बळभद्री समाज बनल, दारिद्र्याच्या खाली समाजाला टाकू नका. छत्रपती शिवरायांचा समाज आहे, पाठर वागायचं, आपले आपले कष्ट करायचे. कुणी 10 रुपये द्यावा म्हणून कुणाच्या दारात त्याचे उमरे झिजवायचे, कुत्र्यासारखं दारात न मारायचं. स्वाभिमानाने कष्ट करायचे, पैसे व्हायचे, कुणाला लुटून नाही, स्वाभिमानाने कष्ट व्हायचं. मिळतात त्या कामावर करा, मिळते ते व्यवसाय करा. शेतीत काम करा कचाकच. हा त्यांची गरज लागेल, काय गरज लागेल रे. त्यांनी गेल्या वर्षी 10 लाख रुपयाचं काम दिलं, मग टक्कर वेळ तू त्याला दिलं 10 लाखाचं काम. तुम्हाला काय उरलं खाली 2 लाख. इतकं हुजूर नाही करायचं कुणाला. आणि त्याने काय तुम्हाला 10-5 लाखाचं काम देऊन उपकार नाही केला, तुम्ही मतदान केलं त्याला, त्याने काय उपकार नाही केला तुमच्या. समजून घ्या, कार्यालय 10 लाखात तुम्हाला रोज 2 लाख रुपये राहतील. किती का असेल 10 लाखाच्या कामात तुम्हाला 2 राहत असतील, 2 लाख रुपये. तुम्हाला हिशोबच सांगतो, 2 लाख रुपये तुम्हाला त्या कामात राहिले. नेते दिल्यामुळे तुम्ही झालात नवीन कॉन्ट्रॅक्टर. तुमचे 10-5 मित्र जमले, म्हणले साहेब आपल्या कॉन्ट्रॅक्टर जाईल, 50,000 गेले पेण्यात. ते टाकलेले मित्राला टाकले गेले, खाली राहिले 1.5 लाख. बायको झाकायचं एखाद्या बार मग सोनं घेता का, लाख रुपये गेले, खाली किती राहिले 50,000. साहेब म्हणतो बोर्डर लाव डिजिटल आपल्या वाढदिवसात, खाली का घंट्या राहिल्या तुमचं काय राहील. त्याचे पैसे त्यालाच उडून घेतात आणि आपलं आयुष्याचं वाटोळ होतं. कोणी काम दिलं म्हणून त्याच्या आरी जाऊ नका. स्वाभिमानी समाज ठेवायचा, स्वाभिमानीच राहायला पाहिजे, मरोस्तर हटायचं नाही. दारू फारू बंद करा. इथं कोण कोण पेटो वर हात करा बरं. दारू कोण पेटो वर हात करा. चाबरे हो कारण बरेच नियम दिसते. दारू बंद करा, उद्यापासून बंद करून टाका. तुमच्या लेकराबाळाच्या कामाला येतील तेवढेच पैसे. पैशावर होता तुम्ही रस्त्यावर पड्यावर लोक हसत येत. ते म्हणजे खानदानी देशमुखाचं पोरग होतं, गडीवरचं होतं, पाटलाचं होतं, रोडवर झोपलोय, उचलू नका त्याला म्हणते, उचलू नका म्हणते त्याला. जाऊ दे, त्याची फोटो काढून व्हायरल करा. शहाणपणाच्या भूमिका द्या, चट्टे भाकर का, पण इज्जतीत जगायचं आणि कोणाला भेटायचं नाही. भूमिकाच काढायचा सगळ्याचा, भेटायचं नाही कोणाला. काय करायचं कोणाची.
100 असला तर गुरगुरच केलं पाहिजे. वाटण द्यायचं आपल्याला, कोणाच्या घ्यायचं काय संबंध? दादा फादाची मी जिरी, तू दादाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडचे कोपऱ्यातले बरेच दादा तिकडे कोपऱ्यात गेले दादा, इकडचे थोडे झाले दादा, त्यांना आमचं ठेका. दादा फिराचं टेन्शन घेऊ नका. या बैठकीच्या निमित्ताने सांगतो, आपण आपल्या शेत्या कसा व्यवसाय करा, मिळतं त्या नोकऱ्या करा, एकजुटीनं समाजाच्या बाजूने उभा. आंदोलनाची भूमिका 29 तुम्हाला कळाली होणार. निर्णायक शेवटचं आंदोलन होणार आहे. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी वेळ द्या. पुऱ्या मागण्याचा तुकडा पुरुष तर हटायचा नाही. कोण मुंबई म्हणलं? मुंबई समजून सोपं नाही बाबा तुम्हाला. आता एका साधा विषय मला माहिती. मला दिल्लीत गेलं तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून पळत होते मी तुमचे पोरं. म्हणलं तर मराठी ते गावडे ते बी दिल्ली येणार आहे. अरे तू दिल्ली लईच पटामध्ये हो ना, मी बघून आलो लय सुई लागणार आहे तुमची. इतकं पटामध्ये दिलेला मी गाडीत समोर बघितलंच नाही. इकडं बघायचो काय तर म्हणलं हे मोकळे पट्ट्याचं लय धोरण लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला, जायचं का? दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचं देशातलं अधिवेशन घ्यायचं, देशव्यापी अधिवेशन. लय मोठं एका मराठी घरला मिळत ते काय मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे, त्या नेत्याला मी म्हणलो आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का, ऐका. आता त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं पण लोक किती बसतात? ते म्हणलं 3 लाखाच बसते. म्हणलं दुसऱ्या याच्यात 5, तिसऱ्या याच्यात 75. काय म्हणलं एका पोरात आणत नाही. ते म्हणलं लोक येणार आहेत किती? म्हणलं आता मला पक्का माहिती हो 27 लाखाच्या आसपास पोरं येतील, पण नाही येणारे मला माहित नाही का? ते मला 27 लाख का 27,000? अरे मला 27 लाख म्हणा, हजारात मराठी असते वेगळं. ते म्हणा मी नाही ग्राउंड देतो. तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं म्हणजे सगळं मी भाजपात म्हणे. कारण ते इतके लोक बसणारच दिले तर मी मागा आगोर घेऊ म्हणजे मी आपला मागं मागं राहतो. मागं मराठी जीवन दडपण बसले. आपण तारीख डिक्लेअर करायचं आताच तिथं. आपण मुंबईला पण गेलो असतो, पण आंतरराष्ट्रीय प्रश्न सुटतेत नाही सुटले तर बघू मुंबईचं काय त्याला. तसंच मला उपोषणावर बाजावर टाकून मिळालं का पड माहीत पडलं. म्हणलं एवढं मोठं कसं का पडलं. मला खात्री आहे मराठी जर त्यांच्या समस्या घेऊन इथं आले तर जागर सक्षमक्ष करून आणि मराठ्यांनी आता यावं. मात्र आता सगळी जबाबदारी आता मराठ्याच्या खांद्यावर. तुमच्या पिढ्यांना पार आणि लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे तो अर्जासहित अंतरवाली घेऊन आपण इथं अर्जाचा इथं दिगल घालू. आलेल्या मंत्र्यात सांगू या समस्या सोडतावा जाय, नाही तर मागे तरी येऊ नको. जवळ मागण्या सुटत नाहीत तोवर आंदोलन 29 ऑगस्टचं सोडायचं नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका, आंदोलन शांततेत होणार, कुणीही धिंगाणा करायचा नाही. शांततेच्या आंदोलनात ताकद आहे. मी शेवटचं आंदोलन करून सगळ्या राज्यातल्या मराठ्यांचे प्रश्न सोडून टाकतो एका दणक्यात. शांततेत तुम्ही तुमच्या गावात रॅली काढू शकता. नंबर 3, घराघरातल्या मराठ्यांना आजपासून सांगायला सुरुवात करायचा. मराठ्यांनी मीडिया सगळं चालवायचा मोबाईलवर आजपासून. 29 ऑगस्टला अंतरवाली यायची, गच्च भरला पाहिजे महिनाभर. असं घरातल्या मायमाऊलीला आणि वृद्ध माणसापासून पोरांपर्यंत बारीक लेकरापासून असं कोणाला माहितच नाही आंदोलन 29 ऑगस्टला असं माहित नाही पाहिजे. घरात जायची जबाबदारी इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यावर.
आणि राज्यभरात जे मराठी ऐकते त्यांची सुद्धा जबाबदारी प्रत्येकानं घराघरात गल्ली गल्लीत जाऊन सांगा 29 ऑगस्टला शेवटचं मराठ्यांचं आंदोलन होणार आहे, पण आता प्रश्न मराठ्यांचा शिल्लक ठेवायचा नाही. त्याशिवाय तर भेटत नाहीत. मग उपोषणाशिवाय ते भेटत नाहीत. उपोषण तर होणारच. पुन्हा एकदा सगळ्यांना माझे हात जोडून विनंती, याच्यात मतभेद करायचे आता दिवस नाहीत. 29च्या नंतर करा. महा काही चुकला असेल तर माझ्या 2 तोंडात येऊन हाना. तुमचं चुकलं तर मी एखाद्या हानी. पण 29च्या नंतर आज आपण मराठा म्हणून वागू, जात म्हणून जातीच्या पाठीशी उभा राहू, ही माझी तुम्हाला सगळ्या हात जोडून विनंती. कारण 29 ऑगस्टला आता आंदोलनाचा तुकडाच पाडायचा आणि या आंदोलनाचे मनभेद मतभेद सगळे विसरून या आंदोलनाचा प्रत्येक माणूस घराघरातला साक्षीदार, प्रत्येक जण घराघरातला साक्षीदार, कोणीही गैरहजर राहू नका. मागण्या ज्यांना ज्यांना कळाल्या त्यांनी आजपासून त्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात करा. कोण अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, कोण व्हॅलिडिटी देत नाही, कोण ईसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकरी लागलेले, कोण महामंडळातून वंचित आहे, कोणाला साथीच्या योजना मिळाल्या नाहीत, कोणाच्या नोंदी सापडलेल्या असून मुद्दाम प्रमाणपत्र देत नाहीत, कोणाला गॅजेटियरनुसार अर्ज केलेला असून देत नाहीत. या सगळ्या लोकांनी अर्ज घेऊन अंतरावली द्या. 28 ऑगस्ट एमपीसीच्या युपीसीच्या पोरांना मुदत वाढवून द्यायची, त्यांना का घेतलं जात नाही. कोणाकोणाच्या बढतीचे विषय मुद्दाम केले जात नाही. कोणाकोणाच्या अटीसंख्या पदार निर्माण केले त्यांना लाभ दिले जात नाहीत. कोणाकोणाला ईसीबीसीतून ऍडमिशन देत नाहीत किंवा ऑप्शन नाहीत. कोणाकोणाला ओबीसीच्या सवलती सोयी सुविधा दिल्या, हे कोणतं कॉलेज देत नाही. तुम्ही अर्ज केलेला असताना सरकार का देत नाही, हे सगळे प्रश्न आपल्याला सरकारला इथे विचारायचे. त्यामुळे कोणीही विनाकारण गैरहजर राहून उगाच छाती मोडू नका. सगळे एकजुटीने लढू. पुढचे कसे जे आर काढायचे सातारा संस्थांचे पश्चिम महाराष्ट्रातले तेही सांगायसाठी 16 ऑगस्टला सगळ्या अभ्यासक एका जागेवर या. पुन्हा म्हणू नका गर्दीत बोलले नाही, ऐकलंच नाही आणि लेखित म्हणणं आणा तुमचं, पुन्हा ती पण ताण नको. आणि सगळे इतर बसून राहा. पुन्हा असं नका करू. एक तिकडे बसला एक इकडे बसला, मला बोलील नाही, माझा नंबर नाही कोणाचा. महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन केलं 16 ऑगस्टला या. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काय बदली करायच्या, यशोबीन काय बदल करायचा का, पुन्हा तुम्हीच सांगितलं की बरोबर आहे, आता तुम्हीच म्हणता बरोबर नाही. म्हणजे ते नवसाचा बोकड कापल्यासारखा खेळ करताय. मग मी नाराज नाही तुमच्यावर, तरी पण पुन्हा दुरुस्त काय करायचं ते एकदा ठोक ठरवा. मी तर सरकारकडून ओबीसीला जसं सुटसुटीत सोपं आहे तसंच मराठ्यांचं सुद्धा सुटसुटीत करून घ्यायच्या मनस्थिती. 1994 ला जे आर काढला ओबीसीला अडचण आली नाही, ना वंशावळी नाही, प्रमाणपत्र नाही. मग मराठ्यांनाच कसं काही 1994च्या रूल नुसार 1990च्या मंडल कमिशनच्या रूल नुसार मराठ्यांच्या गॅजेटियरला रूल लावा. त्याच पद्धतीनं वंशावळी, त्याच पद्धतीने व्हॅलिडिटी, त्याच पद्धतीनं प्रमाणपत्र. बाकीच्या राज्यात तहसीलदार देतो व्हॅलिडिटी. आपल्यात जाय एटीएम कड, जाय कुठे वंशावळ समितीकड, जाय कुठे जात पाडताना अध्यक्षाकड, नुसतं मराठ्यांसाठी. त्यामुळे याच्यात पुढे बदल करायचे. आजपासून आंदोलनाचं सगळं भूमिका सांगा. तेच सांगितलं, मग हे सगळं सांगितलं.
सरकार टाळाटाळ करतंय, व्हॅलिडिटी देत नाही मुद्दाम गॅझेटेनुसार, प्रमाणपत्र देत नाही, हे ते मी सांगितलं. मग तेच आता विखे पाटलाच्या फडणवीस साहेबांच्या कानावर जाणं गरजेचं होतं. 28 ऑगस्टच्या आत सरकारनं या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून सगळ्यात सुलभता आणावी. नसता 29 ऑगस्टला अंतरवालीत आंदोलन सुरू होणार. मराठा समाजानं आजपासून 1 महिना तुमच्या हातात, तुम्हाला गावाचे गाव पिंजून काढा. याच्याच बरोबर 1 मिनिटासाठी फक्त शांत राहा, फक्त 1 मिनिट. शेवटच राहिले, पश्चिम महाराष्ट्रात दौरा टाकला होता आपण. मला वाटतं बरं का, तुम्हाला घ्यायचं तर मी घेतो. मला वाटतं, अरे मी काय सांगतो ऐक ना, पश्चिम महाराष्ट्रात आपण दौरा टाकला होता, तारीख डिक्लेअर केली नव्हती, पण मला असं वाटतं तिकडे येऊन 3-3 तालुक्याच्या 4-4 तालुक्याच्या बैठका तुमच्या घ्यायचं चाललंय गाठी बिठीची. मला वाटतं त्या जर थांबलं तर चांगलं राहील. त्याचं कारण तर सांगतो, तुम्ही नाही म्हणलं मी येतोय, पण ऐकून घ्या. पुरी ताकद आंदोलनावर मराठ्यांना दोनदा यावं लागत, समजून घ्या. एकदा मी तिकडे आल्यावर त्या दौऱ्यात मराठ्यांना त्यावेळेस ये नाही आणि पुन्हा इकडे पण ये नाही. डबल खर्च करून आपला समाज अडचणीत घालण्यापेक्षा तुम्ही जर आजपासून पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्र पुरा जर पिंजून काढला, तुमचं बैठका घेऊन पण काय 5ही गॅझेटेर लागले पाहिजे सातारा संस्थांसह. 1 मिनिटासाठी शांत व्हा फक्त, कारण महत्वाचा मुद्दा आहे तुमचा. पण काय, मी जर तिकडे दौऱ्यावर आलो तर आपण जागृती करू, गॅझेटेर घ्यावेत नाही. इथून ते आपण गॅझेटेरच घ्यायला लागलो तुमच्यासाठीच, मराठवाड्यासाठीच, विदर्भासाठीच. त्यांच्या नोंदी निघाला त्यांना व्हॅलिडिटी देत नाही. 2 आपल्याला समाजाला खर्च होईल. मी आल्याच्या नंतर सुद्धा कार्यक्रमाला बैठकाला खर्च, आणि पुन्हा इकडे पण ये नाही. त्यासाठी दोन्हीची एकच ताकद करू ना. मी बैठकाला आल्यावर तिथे समाजाला ये नाही, इकडे पण ये नाही, तुमचाच खर्च वाचत. पुणे महाराष्ट्र पिंजून काढा. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश. विदर्भ खानदेशाला आरक्षण असं सुद्धा विचार आपल्यात येतो. खरंच ना, तो कुंभी असून येतोय. त्यासाठी टाळ्या वाजल्या बेटा, आपल्यासाठी धावून येते. ज्यांना नाही निघाले त्यांचे पण निघायला लागले. असं मला वाटतं की आपण ते जर थांबवलं तर बरं होईल. कारण मला आजपासून महिनाभर आंदोलनाची एका जागेवर अंतरवालीत बसून तयारी करावी लागणार आहे. आणि मला उपोषण करायचं म्हणलं, मला 1 महिनाभर आराम गरजेचा आहे. म्हणून म्हणतो, आपण गॅझेट घेतल्यानंतर तुम्ही सगळे लोक, मी तिकडे येण्यापेक्षा तुम्ही जर इकडे आले, तुमच्या गॅझेटेरचा GR काढल्याच्या नंतर आपण विजय रॅली काढू. पश्चिम महाराष्ट्र अनुभव ऐका ना, थांबा रे, मला पश्चिम महाराष्ट्र सांगू द्या. आपण काय करू, हा त्याच्यात काय होईल, मिळाल्याच्या नंतर तुम्ही आता तरी मला 2-3 दिवसासाठीच म्हणला होता, मी 15 दिवस येतो पश्चिम महाराष्ट्रात. बस का, गाव भेटू सगळे. अरे थांबाला पश्चिम महाराष्ट्रात होते ना आधी. पश्चिम महाराष्ट्राला असं मला वाटतं म्हणून म्हणला, तुमचं जर म्हणणं असेल तरी घ्यायचं तर तुम्ही सगळे बैठक संपल्यानंतर आपण बसू पश्चिम महाराष्ट्रात. थांबा, पण सांगितलेलं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुमचा आत्ता वेळ कशात जाणार आहे, बैठक घेण्यात, गावोगावी सांगण्यात. तर तुम्ही आजपासून मोकळे होता जर रद्द केलं तर तुम्ही डायरेक्ट 29 ऑगस्ट सांगायला गावागावात जायला सुरुवात करता. म्हणजे तुम्हाला मोकळीक वेळ राहील. कारण तुम्हाला आता मी तुमचं म्हणणं होतं 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट घ्यायचं, असं तुमचं म्हणणं होतं. आपण ते घेतलं तर तुमचे 15 दिवस निव्वळ त्याच्यात चालले, निव्वळ वेळ तुमचा त्याच्यातच चालला. समजून घ्या, आपल्याला समाज मोठा करायचा. मला काही नीट हे का काय का गप्पा यायचं आहे ते सांगायला, नीट तुम्हाला लावायचं. मला वाटतं डबल ताकद तुमची वाया जाऊ नये. माझ्या जातीच्या लेकरासाठी तुमची ताकद कामाला यावं. कारण तुम्हाला डबल फिरणाराला आता मी येणार आहे त्या टायमाला बैठकीत सांगायला फिरणं. एकदा बैठकी संपल्या की पुन्हा तुम्हाला काय सांगायला करायचं, गावोगावी 29 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी व्हा.
मेले तुम्ही युद्ध त्यामुळे तुम्ही पॉवरफुल ताकद लावता एकाच विषयावर सगळाच महाराष्ट्राने अंतरावलीत जायचं आणि हे झाल्याच्या नंतर एकदा घ्यायचं तुमचे जे आर निघाले 5 आनंदी झाला पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला बैठकाला निमंत्रण सांगायचं सुद्धा गाव जायची गरज नाही अख्खा पश्चिम महाराष्ट्र एका जागी मला वाटतं सोपं आहे तुम्हाला पटलं तर हो म्हणा नाही पटलं तर मी यायला तयार आहे नाही म्हणत याच्यानंतर आपण बसू पश्चिम महाराष्ट्र याच्यानंतर बसू नाही विजयादशमीचा नारायणगडावर डिक्लेअर केलं आपण ह्या वर्षी आपण विजय रॅली घेऊ कारण नारायणगडावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचंय पुन्हा दसऱ्याला हो तर आल्या करू आपण आता आधी बैठक संपू अरे मग बैठक संपून आधी मुद्दा नोंदी सापडत नाही म्हणून सोक्षमोक्ष जागा ज्यांचे घराने मी काय म्हणतोय समजून घ्या मग आपण काय सांगितलं राव मी शांत डोक्याने याच्यासाठीच मराठ्याला ऐका म्हणतो मी की डबल प्रश्न विचारायची गरज नाही ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी 28 तारखेला लिख या नाही तर आमच्या का सापडत नाही कोर्टात खूप नोंदी आहे सरकार कोर्टाच्या नोंदी शोधत नाहीये देवस्थानाकडे प्रचंड नोंदी आहे सरकार शोधत नाहीये मराठी समजून घ्या शिंदे समितीला मुदतवाढ देऊन 3 महिने झाले शिंदे समिती रेकॉर्ड नाही शोधत फडणवीस साहेब मराठ्याचं कल्याण होईल कसं पुन्हा तुम्ही रेकॉर्ड शोधा ना कारागृहात हे जेलमध्ये आणि ते जात लिहिली जायची कोर्टात जात लिहिली जायची आपल्या पोलीस पाटलाकडे नोंदी आहे ग्रामपंचायतला नोंदी आहे नाही शोधल्या देवस्थानाकडे प्रचंड नोंदी आहेत एकट्या त्र्यंबकेश्वर मध्ये 23 खोल्या भरून 23 खोल्या तिथल्या दर्शनाला आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला देवबाप्पा भेटले त्यांनी सांगितलं पाटील इथं 23 खोल्या त्यांनी मला उघडून दाखवल्या सरकारनं नाही तपासलं राज्यातल्या सगळ्या देवस्थानाकडे नोंदी आहे लसीकरणाच्या नोंदी आहेत पूर्वी देवीच्या लसीच्या नोंदी आहेत आता हैदराबादचा जी आर काढला सख्य चुलते पुतणे असून भाऊ असून देत नाहीत अधिकारी म्हणतात आम्हाला सरकारकडून जी आरच आला नाही बीडच उदाहरण पुढे जे आता लिहून दिलेलं बीडच उदाहरण अधिकारी गॅजेट नुसार म्हणते सरकारने अजून नियम लावले नाही म्हणते हैदराबाद गॅजेट नुसार जर प्रमाणपत्र दिले तर अधिकारी म्हणते सरकारने आणखी नियमावलीच लावली नाही एसओपी दिली नाही काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं रक्ताचं नातं कसं मग सरकारनं स्थानिक चौकशी अहवाल आणि शपथपत्र घेतलंय कशाला याचं उत्तर आता आम्हाला सरकारनं इथे येऊन द्यायचं सरकारनं काय सांगितलं हे जगताप आहे हे जगताप हे जाधव आहे हे जाधव आहे तुमचं रक्ताचं नातं ऐका शपथपत्र द्या दिलं ना आता का रक्त काढून देतो का आमचे तळतळ फडणवीस साहेब समजून घेत नाही हे सगळं खरंय महसुली पुराव्याबद्दल सांगितलं आता हे समोरच हो ना आता काय करायचं ध्यानात आलं का आपले 70-80 वर्ष गेलेत अशा 1 महिना जाईल आपला 29 ऑक्टोबर ज्या माणसाचे नोंद सापडेल असून अधिकारी सांगतात पुरावा द्या त्याने अर्ज घेऊन 28 इथं उपस्थित राहा अरे मी काय सांगतो यार अरे मग 28 ला घेऊन येणार का तुम्ही तेच जर प्रश्न काढता तर मग त्याला काय अर्थ नाही तुम्ही काहीच ऐकलं नाही याचा अर्थ असं तुम्ही पुरावे नाही म्हणतो मी तुमची नोंद सापडेला असून आमका अधिकारी देत नाही आणि या नावाने नोंद सापडे तुमचा अर्ज घेऊन अंतराळी द्या काय जे प्रश्न आहेत त्याचे पुरावे तुम्ही अंतराळीत घेऊन या
व्हॅलिडिटी का देत नाही, कोणाची सादर केली त्याने अर्ज घेऊन कोणी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलाय पण मला प्रमाणपत्र देत नाही, 28 ऑगस्टला अंतर्गत घेऊन कोणाची व्हॅलिडिटी देत नाही, का देत नाही तर कोणता अधिकारी देत नाही, अर्ज घेऊन या. इथं ढिगल घालू आणि तुम्ही इथं बसून राहा. मराठ्याने आता घरी राहून सांगू नका, आयतं वागायचं बंद करा, तुम्हाला पंगावर कोणी आणून देणार नाही. त्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न इथे घेऊन या, कसं काय सोडित नाही ते बघू. कोणाचं प्रमाणपत्र दिले पण व्हॅलिडिटी मुळे ऍडमिशन किंवा नोकरी कॅन्सल झाली त्याने सुद्धा 28 ऑगस्टला अंतराल द्या. सगळं सांगितलंय. आता ईडब्ल्यूएस मधून कोणाला निवड झाल्या दिल्या नाही ते सगळे 28 ला आहे. एसीबीसी तून कोणाच्या निवडी झाल्या त्यांना नियुक्ती दिली नाही, अंतराल दिली. आताचे एमपीसीचे पोरं होते ज्यांना आपण 2 वर्ष वाढून देऊ म्हणलं त्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी घेऊ. आता काही शिल्लक नाही सोडायचा मराठ्यांचा प्रश्न. शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं म्हणल्याच्या नंतर आता तुम्ही सुद्धा घराने येऊन समोरासमोर सरकारच्या आलं पाहिजे आणि आजपासून थांबा बाबा, तेच करावं लागतं मला. तिची नंतर 50 बाऱ्या करतो. आजपासून सगळेजण गावागावात आंदोलनाच्या तयारीला लाग. शांततेत पण एक घर मिळायला पाहिजे. एसओपीत काय बदल करायचा आहे, काय करायचंय, जेआर मध्ये काय बदल करायचा, जेआर कसा काढायचा, याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आजच निमंत्रण 16 ऑगस्टला अंतर्वाढीत यायचं. त्या पद्धतीनं पुढचं करून घेऊ. आता काय राहिला का खटका, आता काय अडचण राहिली की त्यांना पण, कारण पुढे बी मला 15 दिवस राहतात पुन्हा. आणि त्याच अभ्यासकांनी 28 तारखे ऑगस्ट पासून इथंच बसून राहायचं पुन्हा. सगळ्याच्या समक्ष होत्या काय होतं, कोण खोटं बोलतोय, मी खोटं बोलतोय का, अभ्यासक खोटं बोलतोय का, सरकार खोटं बोलतोय, किंवा मी सोक्षमोक्ष करायचा मला. जसं सरकार म्हणतंय मराठ्यांनी अर्ज दाखल केले नाही, मला ते सोक्षमोक्ष करायचा ही केलाय, ही व्हॅलिडिटी दिली नाही, तसं सगळा सोक्षमोक्ष हो द्या. उगाच बदनाम नाही करायचे एकमेकाला. माझ्याकडून मी काही चुकला असेल आपण त्या दुरुस्त करायचा, तर समाज पुढे आणायचा, समाज मोठा करायचा. विनाकारण उगाच दोंडत बसायचं त्याला काहीच अर्थ नाही. तुमचं सगळं म्हणणं सगळेजण ऐकून घ्यायला तयार आहे, प्रत्येक वेळेस ऐकलेलं आहे. आताही समाजासमोरच ऐकायचा. 16 ऑगस्टला मी ऐकून घेतो, 28 पासून तुम्ही इथं बसून राहा अभ्यासक असून. भुसकून मीडियात नाही बोलून द्यायचं, पळून जातात आणि तिकडे वेगळंच बोलतात. पुऱ्या टोकडा पडत तर इथंच बसून राहा तुम्ही, मी पण इथंच राहतो. मराठी तुम्हाला बघणार तर मला बघणार, आणि मी बी अभ्यासक सगळे बसवतो इथं. आणखी काय पाहिजे मला आता. आणि सगळ्यांनी विचारतोय झालेला बरोबर आहे का, अरे होय काय म्हणतो तू का अभ्यासक आहे का, त्यांना विचारतो हे झालेलं बरोबर आहे का आता. आणि ते तुमच्या समोर हा म्हणले पाहिजे किंवा नाही म्हणले पाहिजे. नाही म्हणले तर मी सोडित नाही. आता किती क्लिअर खटे. आणि जर ते हो म्हणले तर पुन्हा त्याला मीडियात मराठी बोलून देत नाही. तू हो म्हणला होता ते समोर सांगायचं. हे गफलत काय होती, याच्यात 8 अभ्यासक आहेत समजा किंवा समन्वय. पुढच्या 2-4 तोंडाच्याला पुढच्या जर आपण म्हणलं ना बरोबर आहे का, ते म्हणजे हा हा मागच्याला नाही विचारल्यामुळे ते काय म्हणतो मला जे संसदच नाही घेतलं म्हणून मी उलट बोलत एकटा ह्याची उंबर. आता सगळ्याशी बोलू शकतो राज्यातला कोणता माणूस राव, नाही बोलू शकत. काही काही अभ्यासकाचे लय मरमर आहे, खरं सांगतो तुम्हाला. त्यांना वाटतं कसं करून हे मिळा, आज नाही मिळालं तर उद्या मिळाव, परवा मिळाव, पण मिळाव. काही नुसतं भांडवलच. मी कसं पाणी येडवाकडं लढून मग आपल्या जातीला दिलं राहून लाखाला लेकर आरक्षणात घातलं कसं, समाधानच नाही का. हा अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं याच्यासाठी, त्यांचं स्वप्न साकार करतोय. अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं, त्याच्यात वरच्या पाटलाचं गेलं,
मेटे साहेबाचं गेलं, 500-600 लेकरांचा बळी गेला आपल्या डोक्यातच नाहीये. आपले लेकरांचे कुटुंब उघड्यावर पडले, लेकरांचे बळी गेले. जाऊ पण झालं गेलं, सोडून दिलं. मी आधी जाईल मराठ्यांसमोर सगळे अभ्यासक 16 तारखेला आणि 28 ऑगस्ट पासून बसून राहतात आणि 29 ऑगस्टला आंदोलन सुरू होईल. सरकार कधीही येऊ शकतो, तुम्हाला सापडा लागतं. या पाठवत इथंच बसून राहायला त्या तिकडे वाढत झाडं गेली, तिकडे बाधा टाकतो का. सरकार आले कुठून इकडे येते, सरकार गेले की पुन्हा तिकडे पटांगला झोपत जा. सन्मान आहे, वाईट ओळख नाही. समन्वय करा ना अभ्यासा का, सन्मान आहे. सगळे एका जागेवर या, निवांत बसा आणि एक मुखानं सगळ्यांना सांगा की हो आता बरोबर आहे. त्याच वेळेस मी उपोषण सोडतो. आणखीन काय पाहिजे, काय पाहिजे राव त्यापेक्षा. आता बरं तिकडे बोलून व्हाय ना बी तुम्हाला, इकडे बोलून तरी व्हाय ना. मी तरी नीट येतो कसं तरी रेटून ऑनलाईन करील मी. अंतिम टप्प्यात दिले थोडं राहिला आणि ते मी घेणारच सोडणार. त्यामुळे मराठ्यांनी आजपासून इथं असणाऱ्या राज्यातले जेवढे ऐकते तेवढे इतकं तुटून पडायचं की घर ना घर पिंजून काढायचं. महाराष्ट्रातला मराठा अंतर्गत नुसता मला भेटून गेला तरी बस, तुमच्या लेकरांना आयुष्याचं राहिलेलं आरक्षण देतो बस का. महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा माया मावल्या सहित नुसतं अंतर्गत येऊन मला भेटून जरी गेली तू तुमच्या कामाला तरी बस. पण प्रत्येक मराठ्यांनी या शेवटच्या आंदोलनाचं साक्षीदार व्हा. जर कोणी आला नाही तर महाराष्ट्रातले मराठी म्हणतील किंवा गावातले मराठी म्हणतील सगळं गाव गेलं पण हे गेलं नाही. मरतानी नाव ठेवून मरू नका. मराठ्यांनी तुम्हाला नाव ठेवतील असं मरू नका. सरपंच, माजी सरपंच, सदस्य सगळे, सगळ्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य, सभापती, आजी माजी सभापती, नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, माजी आमदार, मराठ्यांचे कोणीही गैरहजर राहू नका. जर कोणी खासदार, आमदार, माजी आमदार, मंत्री झाला नाही तर मराठ्याच्या नजरेतून पडू नका म्हणून सांगायलोय. तुम्ही या नाही तर नका येऊ. पण मराठी म्हणते हे आमदार आला नव्हता, हे मंत्री आला नव्हता. नाव खराब करून घेऊ नका. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि विरोधातले पदाधिकारी यांनी सुद्धा गैरहजर राहू नका. मराठी म्हणते हे आंदोलन नव्हतं बरं का, तू दादा असतील पैशावाला असतील तोंडावर नाही म्हणणार. पण मग म्हणते ह्या याला काय निवडून येऊन देऊ नका गड्या, हे आलं नव्हतं. म्हणून कोणीही गैरहजर राहू नका. जातीच्या पाठीशी उभा राहा. आपला सगळा शिक्षक वर्ग, डॉक्टर, वकील सगळे हजर राहा. एक दिवस सगळ्यांनी नोकऱ्याला रजा द्या. मुंबई पुण्यात असणारे सगळे मराठी, व्यावसायिक मराठी, व्यापारी मराठी, सगळ्या मराठ्यांनी जातीसाठी हे शेवटचं निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि 29 ऑगस्टला खूप गर्दी होणार आहे. स्वयंसेवक स्वतःहून माने या 28ला, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, इतके मराठी येणार आहे मोजता येणार नाही. ज्याला बिस्किटचा पुडा तुमच्या ऐपतीप्रमाणे देता येईल द्या, त्याला पाणी द्या, पाण्याची बाटली द्या. फक्त पैसे वर्गणी देऊ नका. फार कहाणीमध्ये जर श्रीमंत मराठा वाटलं मला जीव घालायचे तिकडे जमणाऱ्या लोकांना तू तुपला येईल स्टॉलला जाय. जर वाटलं कोणाला मला पाण्याची बाटली द्यायची, तिकडे बॉक्स पाठवायचे, गाडी पाठवायची, ट्रक पाठवायची, कोणाला वाटलं मला खाद्य पाठवायचं, तू तुपलं येऊन वाटप कर, खाऊ घाल. कोणाकडे पैसे देऊ नका. तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही लेकराला खाऊ घालायचं. तुम्हाला
तुम्हाला कोणाला 200 रुपयाचं घालायचंय, 10,000चं घालायचंय, 200 रुपयाचं घालायचंय, काही घ्या तुम्ही स्वतःहून, किंवा तुम्हाला येणं होत नसेल तर तुमचे कार्यकर्ते कोणी पाठवून सेवा करा समाजाची. फक्त पैसे मात्र देऊ नका. तेही समाज तू श्रीमंत मराठ्याला एखाद्याला वाटतं आपलं जाणं होत नाही, हे जाऊ 1-2 लाख रुपयाचं आपलं खायला, तुमचा कोणीतरी पाठवा खाऊ घाला. कारण समाज आता एक आलाय, पुन्हा त्या पैशामुळे तुटतो. समजून घ्या त्या पैशामुळे तुटत. पैसा लय वाईट आहे, पैसा लय वाईट आहे. पैसा सक्क तोडीतो, रक्ताचा माणूस तोडीतो. त्यामुळे तुम्ही तुमचं जीव घाला. ज्या नोकरदारांना येणं होत नाही त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवून द्या. आणि मराठ्याजवळ मरणाच्या गाड्यात नाही, एक दिवस काढा ना बाहेर. मोटरसायकली, 4 व्हीलर, श्रीमंत मराठे मरणाच्या गाड्यात तुम्हाला यायचं तर लोकही बसून येऊ द्या. श्रीमंत मराठ्यावर ते एक डेट गाड्या एवढ्या वेळेस मोगाचा मुद्दा सांगायला पाहिजे, पण उशीर झाला. श्रीमंत मराठ्यांनी घरातच गाडी झाकून ठेवली का कावळे हागू नये म्हणून. ते एक डेट आपण दुसऱ्या गाडीने जर आपल्या त्याच्यावर डेट व्हायला. तुला नाही यायचं तर तू कमीत कमी गाडी तर पळू दे. इकडे लय गाड्या आपल्या घरात झाकून होते. काय काय आपले लोक 10 जणांकडे गाड्या आहेत, एकाच गाडीत 10 जण बसते, 9 गाड्या घरी. चिकट जाऊन येतात आपले काही, एकाच गाडीत बसते. हिंडा जातीसाठी कारण गाड्या गप्पा गप्पा बाहेर सगळ्या. तुमचं एक दिवसात येण्यामुळे मराठ्याचं आयुष्याचं कल्याण होईल ना. यावेळेस आगेचे ना मी फेस पाडा ना आगेचे मी कुठे गरीब मराठ्यापासून श्रीमंत मराठ्यापर्यंत सगळे समाजासाठी पेटून उभा. आणि राजकारणी मराठा कोण बाहेर आला नाही तर बारीक ध्यान ठेवा. म्हणजे त्याला पण आमचं मतदान नाही तुला होतं, त्यांचंच घे, त्यांच्यासाठी घरी राहायला, त्यांच्यासाठी. ते कोणासाठी घरी राहायला आमच्याचं मतदान मिळणार नाही म्हणून मग त्याच घे म्हणा एकट्याचा. आम्ही नसतो करीत तुला, कणखर वागावं लागेल तुम्हाला. तवाय होणार नाही तर होत नसतं. जातील लहान गोष्ट नाही मिळून द्यायला लागला तुम्ही, मंत्रालयासारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, गॅजेट आरक्षणासारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा मिळून द्यायला लागलात, लहान गोष्टी नाही मिळून द्यायला लागलात मराठ्यांना तुम्ही. त्यामुळे शत्रुतेत का समोरून येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकांना सुद्धा आपल्याला कणखर वागायला तू नव्हता ना मतदान नाही. आणि फडणवीस साहेब मराठ्यांना दिलं नाही की तुमचं मी 2029 ला काही खरं नाही. हो, तुमचं मी काही खरं नाही. मग त्यामुळे आजपासून आता जोरदार कामाला लागा. मला महिनाभर आराम करण्याची गरज आहे, कारण मी खूप आंदोलन लावून धरणार आहे. पुरा देश आंदोलन बघणार आहे, किती डेंजर आंदोलन झालं. ही गादी एक तर मराठ्याला आता मोठी करणार. छत्रपतींचा सगळ्यांचे आशीर्वाद आहे, नाही तर मला याच गादीवर टिकविणार. दोन्ही पैकी एक होणार. पण असं बी होऊ द्या आता या बारीने 100 वर्ष पुन्हा मराठ्यांनी काही मागितलं नाही पाहिजे. अख्खा पुरच घ्यायचा, पुरं घ्यायचं. त्याच्यासाठी एकच गरज आहे, प्रत्येक घरातला मराठा फक्त अंतर्वलीत एकदा आला पाहिजे. मिळालं. आजपासून कसून कामाला लागा, कंबर कसून तुटूनच पडावं. श्रीमंत मराठ्याने सुद्धा गावोगावी बैठक घ्या, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घ्या. मराठा समाज तुम्हाला कवच विसरणार नाही. तुम्ही जा खेड्यापड्या, गल्लोगल्ली हिंडा आणि मराठा सगळा अंतर्वालीकडे निघा. मोटरसायकल घेऊन, 4 व्हीलर घेऊन, जे मिळेल टेम्पो ट्रॅक्टर काही बी गाड्या लावायची व्यवस्था करून ठेवतो आम्ही. म्हणून म्हणतो आम्हाला वेळ दिला तर बरोबर 1 महिन्यात लई मोठी तयारी करायची. टँकरच्या पाण्यापासून लाखभर तरी स्वयंसेवकापासून. आणि जर एखाद्या वेळेस लांब पार्किंग झाली लावा. खऱ्याने सांगतो, गाडी सुरक्षित राहील अशा ठिकाणी आपण सुद्धा पार्किंग करायला त्यावेळेस. गाड्या सुरक्षित राहिल्या तुम्ही टेन्शन फ्री वागा.
2-4 किलोमीटर पायी चालायची वेळ आली तर काय हरकत नाही, व्यायाम बी नाही आपल्याला, असा व्यायाम तरी होईल. समजून घ्या, माझी भाषा समजून घ्या. गाड्या जर रोडला लावल्या आपल्या माणसाला टेन्शन राहतं, आणि सुरक्षित ठिकाण जर लावल्या, तुम्हाला वाटतं 2 दिवस मी इकडे हिंडलं, गाडी टेन्शन फ्री सुरक्षित आहे. 4-2 किलोमीटर चालायचा त्रास झाला तर हो द्या. शेवटचं आंदोलन करायचं म्हणल्यावर सगळ्या तयारीने या. पाऊस राहणारे, ऊन राहणारे, शेवटचं अंतिम आंदोलन करायचं म्हणल्याच्या नंतर आता जातीसाठी ते सुद्धा सहन करा. मुसळधार असला तरी पण आणि कडक ऊन असलं तरी पण, कुठं पाणी मिळत नाही मिळत, एकमेकाला पाणी द्या. तुम्ही डबा आणला असला तर एकमेकाला द्या. कोणाचं दुखायला लागलं, काय आजारी पडला तर पाटापाटा रस्ता द्या, कारण तितकी संख्या होणार आहे. हे मराठी आहेत, हे अवघड आहे, हे खूप ताकदीने उसळणार आहेत, लय ताकदीने येणार. आणि शेवटचा शब्द वापरला, शेवटचं आंदोलन, त्याच्यामुळे मराठी हे आंदोलनाचा साक्षीदार होणार आहे. कोणीच म्हणणार नाहीये 29 ऑगस्ट 2026च्या आंदोलनाला मी नव्हतो असा राज्यातला एकही मराठा म्हणणार नाही, कारण मी शेवटचा आंदोलन शब्द वापरलाय. आणि मग या यशस्वी आंदोलनाचा साक्षीदार घराघरातला मराठा श्रीमंत आणि गरीब होणार आहे. त्यामुळे एकमेकाला सहकार्य करा. पाणी देणं, रस्ता देणं, झोपायला जागा नसली तर ती देणं, आपली गाडी उघडून देणं. आम्हाला आता अँब्युलन्सची तयारी करणं आहे, रस्ते खराब आहेत त्याच्यावर मुरुम टाकायची तयारी करणं आहे. बरेच ग्राउंड आता घेणं पण आहे. काही कारखाने मिळतात का गाड्या लावायला, ते पण बघणं आहे. कामाला आहे मोठे, आणि तुम्हाला बी कमी नाही. तुम्हाला तुमचा जिल्हा हाताळायचा म्हणल्यावर तुम्हाला महिनाभर वेळ पाहिजे. म्हणून पश्चिम महाराष्ट्राला ती विनंती केली मी मोगाची. तुम्हाला पण वेळ पाहिजे, मला पण पाहिजे. तुम्हाला गावागावात हिंडायचं, तुमच्यासाठी सोपी गोष्ट नाही एवढा मोठा जिल्हा कव्हर करणं. 15 दिवस त्यातले मीच खाणार. तुमच्या हातात 15 दिवस राहिले. पुन्हा गरीब मराठी म्हणणार काय निवेदन झालं सांगायला आले, कारण सगळेच मोबाईल नाही बघू शकत, समजून घ्या. काही गरीब मराठी मोबाईल नाही, त्यामुळे तुम्हाला घराघरापर्यंत नाही. आता मराठ्यांच्या आंदोलनाचा कायमचा तुकडा पाडायचा, मग दुसरे प्रश्न घ्यायला मोकळ्या. 3 वर्ष वेळ दिला, याच्यापेक्षा मी फडणवीस वेळ नाही देऊ शकत. तुम्हाला 28 ऑगस्टच्या आज सगळा तुकडा पाडता येत असला, तुमचं कौतुक. नाही पाडता आला तर 29 ऑगस्टला खूप टोकात आंदोलन होणार आहे, निर्णायक आंदोलन होणार आहे, शेवटचं होणार आहे. इतक्या वेळेच्यासाठी पुन्हा बोललो, तुमच्यावर लय मोठी जबाबदारी. आजपासून इतकं कामाला लागा. गोरा पान असलेला मराठा काळा खाप पाडला पाहिजे, आणि काळा खाप मराठा हे कोणाचंही ओळखलंच नाही पाहिजे. जो 50-60 किलो भरवतो ते 40 वर आला पाहिजे, आणि 40 वर इथं आलं की ओरगळून पडलं पाहिजे. 100 किलो बरंच निश्चित तरी कमी झालं पाहिजे. इतकं माझ्या जातीसाठी पहा. माझ्या जातीच्या लेकरासाठी इतकी मेहनत घ्या. आता शेवटचं आंदोलन करायचं आहे. प्रत्येकाचं 2-2, 4-4 किलो वजन कमी झालं पाहिजे. पहिलं सरकार तकाट माल दिसला नाही पाहिजे. कोणाची दाढी वाढलेली, कोणाच्या मिशा वाढल्या, कोणाचे केस वाढलेली, रणनीतीने हल्ला डाय कवा जाणार म्हणतो 3रा 12. हाही तसाच निघाला पाहिजे. मराठ्यांना वाटलं पाहिजे लेकरं लय पेटलेत, आपली जातीचे लेकरं मोठे करायचे. तुमचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यांना, काम करणाऱ्या मराठ्यांच्या पोराचा. इतकं तुटून पडा. जाऊ द्या 2-2, 4-4 हजाराचं डिझेल आपल्या खिशात, पण आजपासून तुटून पडा. आता मी तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली, कारण मला इतकी तयारी लय मोठी करायची. आंतरवाली 3 वर्ष लढले आपल्यासाठी. कोणत्याच शब्दात आंतरवाडीचं कौतुक नाही होऊ शकत, कारण आता आपण त्यांना 30 ऑगस्टच्या नंतर सोडून चाललोय. याचा अर्थ असा, लय लढलंय गाव, लय खेटलं, मारलंय, खाल्ला, रक्ताच्या थाळ्या तर पडले. आज बी नाही.
ज्यांचं आपलं पटलं नाही गावातल्यांचं, ते बिचारे सुद्धा आंदोलनाच्या विरोधात पुन्हा बोलले. आपल्या असून पण नाही पटत ना, ते आपल्याकडे आले नाही, आपण त्यांच्याकडे गेले. रास्त भूमी नको, चांगलं बोलायचं नको, वाईट नको, ते पण कौतुकाला पात्रच आहे. पण आपली अंतरवाली आपलीच म्हणावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या. आपली अंतरवाली आपल्यासाठी खूप रडली, म्हणून आपण अंतरवालीला पण 29 ऑगस्टला शेवटच भेटणार आहेत. पण ह्या गावातल्या लोकांना विसरू नका. महाराष्ट्रातले मराठी लय लढले, कुणाचे 10 रुपये गेले, कुणाचे नाही गेले, कुणाचं पीक उगालं नाही उगालं, कुणाच्या वावरात लोक हिंडले नाही बघितलं, पीक मोडलं नाही बघितलं. सोपं नसतं आहे, सोपं समजू नका. लय वाघाचं काळीज लागतं अशा गोष्टी, लय वाघाचं काळीज लागतं. गाव लय लढलं आपल्यासाठी, म्हणून ह्या गावाला पण कोणी विसरू नका. आंदोलन संपल्याच्या नंतर पण, आता पण, आजपासून आता सगळे कामाला लागा. गावोगाव घर घर फिरून काढा. बैठक संपली. सगळ्यांना धन्यवाद. जय शिव.